मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DMR नर्सिंग. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, जी की आलेली आहे वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत, म्हणजेच DMERच्या मार्फत. आज एक नवीन माहिती आपल्याला पाहायची आहे, खूप महत्त्वाची आहे. कारण यामध्ये पहा, DMERने एक आज पत्र काढलेलं आहे. आज म्हणजे हे 6 तारखेचं पत्र आहे, कालचं पत्र आहे. आज 7 तारीख आहे, काल हे पत्र जाहीर झालेलं आहे. तर या पत्रामध्ये यांनी जे आहे सर्व डिटेल माहिती सांगितलेली आहे की भरती संदर्भामध्ये. तर पहा, यामध्ये भरती संदर्भामध्ये जे DMERची भरती आहे त्याची एक भरती ऑलरेडी झालेली आहे, नर्सिंगची भरती बाकी आहे. पण ती बाकी असतानाच एक नवीन माहिती जी आहे DMERने काल पब्लिश केलेली आहे. तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आपल्याला. पण पहा, व्हिडिओ स्किप नका करू. जर व्हिडिओ स्किप करत पाहिलं तर तुम्हाला समजणार नाही. ॲट द एंडपर्यंत थांबला तर सर्वच माहिती डिटेलमध्ये तुम्हाला समजेल. कारण तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे की सध्या DMER काय करते आणि काय होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. सर्वात अगोदर सर्वांनी हा डेट पाहून घ्या. डेट कधी आहे? 6 फेब्रुवारी 2026. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी ही डेट आहे. या ठिकाणी ॲक्च्युअल डेट या ठिकाणी 6/1/26 आहे, पण त्यांनी 2 असं केलेलं या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे, कारण हे काल पब्लिश झालेलं आहे, त्यामुळं हे कालचं आहे. ठीक आहे. तर प्रतिपा या ठिकाणी सर्व अधिष्ठता, अधीक्षक, सहयोगी प्राध्यापक, जेवढे काही महाराष्ट्रामध्ये DMERचे मेडिकल कॉलेज आहेत, त्या मेडिकल कॉलेजच्या डीनला, प्राध्यापकांना, सर्वांना हे पत्र गेलेलं आहे. कशा संदर्भात? शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय परिचर्या शिक्षण संस्था आरोग्य पथक महाराष्ट्र राज्य यांना ईमेलद्वारे हे सर्व पत्र पाठवण्यात आलेले आहे. कोणाच्या मार्फत पाठवण्यात आलेले तर DMERच्या मार्फत. ठीक आहे. DMERच्या मार्फत हे पत्र सर्वांना, हे प्रत्येक कॉलेजच्या डीनला वगैरे हे गेलेले आहेत. ठीक आहे. आता विषय काय पहा, या ठिकाणी संदर्भ पण या ठिकाणी प्रत्येक संदर्भाची तारखा वगैरे आहे. तर तुम्ही संदर्भ पाहायचा असेल तर तुम्ही स्वतः हे तारखा टाकून, नंबर टाकून तुम्ही GR महाराष्ट्राच्या याच्यावर किंवा मग DMERच्या याच्यावर जाऊन तुम्ही सर्व पाहू शकता. विषय पहा, वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्थांमधील वर्ग 3 म्हणजे ग्रुप C, आणि ग्रुप C मध्ये कोण मोडतं? तर आपण मोडतो. आपण कोण? म्हणजे अधिपरिचारिका. अधिपरिचारिका जे आहे ही कुठं मोडते? ग्रुप C मध्ये. स्टाफ नर्स हे पद ग्रुप C मध्ये येतं. ठीक आहे. त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही आले. त्यानंतर आलं ग्रुप 4 म्हणजे वर्ग 4. ठीक आहे. क्लास 4. संवर्गातील नियमित रिक्त पदे. पहा, संवर्गातील नियमित रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य स्रोताद्वारे भरण्याबाबत. आता यामध्ये काय सांगितलं आहे? वर्ग 3चे आणि वर्ग 4चे जी काही पदं आहेत ते तात्पुरत्या बाह्य स्रोतामार्फत भरण्याबाबत या ठिकाणी ही माहिती विषय आहे या पत्राचा. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी आता दोन्ही पण आले, वर्ग 3 पण आला आणि वर्ग 4 पण आला. ठीक आहे. पहा, पुढे काय सांगण्यात आलेलं आहे? प्रस्तुत जे आहे शिक्षण व आयुष संचालनाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय, आता DMER अंतर्गत काय काय येतं? वैद्यकीय म्हणजे मेडिकल कॉलेज येतात, डेंटल कॉलेज येतात, आणि आयुर्वेदिक येतात, आणि होमिओपॅथिक, हे सर्व मेडिकल कॉलेज व संलग्न रुग्णालय. तर आता हे कॉलेजसोबतच हॉस्पिटल पण असतं, त्यामुळं रुग्णालय पण आले. नियमित वर्ग 3 आणि वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्णय दिनांक 4/10/2024 मधील जे आहे सेवा पुरवठा दारामार्फत भरण्यास विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता प्रदान केली आहे. तर हे ते तारीख आहे, त्या तारखेला हे असं ठरलेलं आहे की भरा म्हणून. आता बाह्य स्रोताद्वारे भरा म्हणजे काय? बाह्य स्रोताद्वारे म्हणजे जे आहेत एजन्सी असतात. ठीक आहे. आता कोणाला जर माहिती असेल तर ठीक आहे, हे टेंडर निघतं. हे एजन्सी कोण कोण येतात? जसं की स्मार्ट सर्व्हिसवाले. ठीक आहे. हे स्मार्ट सर्व्हिस झालं. ठीक आहे. तर असे दुसरे पण आहेत, ते जे आहेत यांच्या द्वारे, जसं TCS आहे परमनंटसाठी,
तसं हे कॉन्ट्रॅक्ट बेससाठी हे स्मार्ट सर्व्हिस वगैरे सध्या क्लास 4चे कर्मचारी या अंतर्गत हॉस्पिटलमध्ये काम करतात. साफसफाई असेल, स्वीपर, सर्व क्लिनिंग वगैरे, स्वच्छता या सर्व गोष्टी. ठीक आहे. तर अशा कंपनीला टेंडर देऊन हे बाह्य स्रोताद्वारे हे पदे भरा म्हणून असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कोणते ग्रुप तुम्हाला ऑलरेडी आपण पाहिलं. तसंच पालन करून वर्ग 3 मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल परिचर्या संवर्गातील रिक्त पदे केवळ नियमित पदभरती होईपर्यंत. आता या ठिकाणी हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. केवळ नियमित पदभरती होईपर्यंत उपलब्ध करून घेण्यास व संबंधित दक्षता घेण्याबाबत सर्व अधिष्ठातांना, जेवढे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांचे सर्व डीन, वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालय, रुग्णालय यांना संचालनाच्या दिनांक 6/6/2025 रोजीच्या परिपत्रकाद्वारे कळण्यात आले आहे. एक लक्षात असू दे, या ठिकाणी काय सांगलं आहे मित्रांनो, नियमित पदभरती होईपर्यंत. आता जेव्हा परमनंट व्हॅकन्सी होईपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसची व्हॅकन्सी काढा असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे. आणि ते कोण करणार, हे बाह्य स्रोत करणार. आणि कोणते पदं घेणार, क्लास 3चे आणि क्लास 4चे पदे घेणार. ठीक आहे. या अगोदर आपण दुसरं एक पाहिलं होतं, जी की बऱ्याच दिवसापूर्वीचा व्हिडिओ होता, बऱ्याच जणांना माहिती पण असेल, मी ती पुढे माहिती सांगेल. त्या अगोदर पहा, संस्थामधील गट क व गट ड ची नियमित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागण्यात असल्यामुळे आता हे जे परमनंट पदे आहेत, हे परमनंट पदे भरण्यासाठी बराच वेळ लागत आहे असं या ठिकाणी सांगत आहेत. रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून सदर पदे, आता या ठिकाणी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, सदर पदे परिचारिका पद वगळून, खूप महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सर्वांनी नोटिसेबल पॉईंट आहे सर्वांसाठी, परिचारिका पद वगळून. आता हे पद का वगळण्यात आलेलं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य जे संघटना आहे लातूरची, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूर. ठीक आहे. तर या लातूरच्या संघटनेनं खूप चांगलं काम केलेलं आहे. या संघटनेमुळं काय झालेलं आहे, जेव्हा संप चालू होता तेव्हा संपामध्ये हे जे आहे कंत्राटीकरण झालं नाही पाहिजे परिचारिकांचं, तेव्हा हे मुद्दा मांडण्यात आला होता. ठीक आहे. तर तेव्हा फोटो पण आले होते सर्व, ज्यामध्ये की यांनी पत्र वगैरे दिला होता. आपले वैद्यकीय शिक्षण DMARचे जे मंत्री आहेत त्यांना त्या पत्राद्वारे पण सांगण्यात आलं होतं की DMARचे जे स्टाफ नर्सचे पद आहेत, म्हणजेच आपले अधिपरिचारिका, हे पदे जे आहेत कंत्राटी करू नका म्हणून. ठीक आहे. याचा बरंच काही फॉलोअप वगैरे झाला होता. तेव्हा हे जे पद आहे खूप महत्त्वाचं, स्टाफ नर्स जे परिचारिका पद वगळून तात्पुरत्या स्वरूपात दिनांक 24चं वर्ष आहे या ठिकाणी पहा, 4/10/2024 रोजच्या शासन निर्णयाच्या नियुक्त केलेल्या सेवा पहा, या ठिकाणी सेवा पुरवठादारामार्फत बाह्य स्रोताद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. जी काही पदं आहेत ते बाह्य स्रोताद्वारे भरण्यास मान्यता दिलेली आहे. आता तर पहा या ठिकाणी बाकीचे पदं, आता बाकीच्या पदांसाठी या ठिकाणी अडचण येऊ शकते, कारण स्टाफ नर्सचे पदं जे आहेत यांना सोडून बाकीचे पदं जे कंत्राटीमध्ये भरास तात्पुरत्यासाठी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पण त्यामध्ये एक आणखीन एक चांगली गोष्ट आहे की पण हे जे पदं आहेत जोपर्यंत परमनंट पदं येत नाहीत तोपर्यंत हे पदं असतील फक्त असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. गट क व गट ड जे आहे याची नियमित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून सदर पदे परिचारिका पद वगळून. ठीक आहे. परत पॉईंट या ठिकाणी पाहून घेऊ शकता, परिचारिका पद हे जे आहे वगळून तात्पुरत्या स्वरूपात दिनांक जे आहे 4/10/2024च्या शासन निर्णयापर्यंत निवडून सेवा पुरवठादारामार्फत बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून देण्याची संस्था स्तरावर कारवाई करावी. आता संस्था स्तरावर म्हणजे या ठिकाणी DMAR कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व्ह होणार नाही मित्रांनो. उदाहरणामध्ये जे काही हॉस्पिटल आहेत, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहेत, जे काही असेल, पुण्याचं असेल, मुंबईचं असेल, नागपूर असेल, त्यानंतर बघ आपलं लातूर, नांदेड, हे सर्व जे आहेत, धाराशिव, सोलापूर, हे सर्व त्या प्रत्येकी हॉस्पिटलमध्येच आता हे तिथले जे डीन वगैरे आहेत ते लोक काय करतील, ते अधिकारी काय करतील, ते सर्व हे या ठिकाणी काय करतील, हे पदे बाह्य स्रोताद्वारे म्हणजे काही त्यांची जे स्मार्ट सर्व्हिस वगैरे एजन्सी आहे त्या एजन्सीमार्फत हे पदे भरले जातील. ते कंपनीद्वारे तेच त्यांच्या या ठिकाणी सगळे भरण्याची राईट्स वगैरे त्यांना दिलेले आहेत. त्यानंतर पहा काही शर्ती व अटी पण आहेत महत्त्वाचे या ठिकाणी.
सांगण्यात आलेले आहेत. पहिला पॉईंट या ठिकाणी पहा महत्त्वाचा, ठीक आहे. या मनुष्यबळाच्या सेवा कालावधीत नियमित पदभरती पूर्ण होईपर्यंत मर्यादित राहील. आता यांना जर भरून घेतलं तर यांना काय होईल, ऑर्डर जे दिली जाईल फक्त 1 वर्षाची सुरुवातीला देईल. त्यानंतर जेव्हा परमनंट भरती होईल तेव्हा परमनंट भरती झाल्यानंतर जे आहे यांना हे काढण्यात येईल. क्लिअर पॉईंट दिलेला आहे. या मनुष्यबळाच्या सेवा कालावधीत नियमित पदभरती पूर्ण होईपर्यंत मर्यादित राहील. मग त्यांना परमनंटवाले कॉन्ट्रॅक्टवाले जातील, परमनंटवाले येतील, साधा नियम. त्यानंतर नियमित पदभरती TCS जे आहे टाटा कन्सल्टन्सिंग सर्व्हिसेस जे आहेत जिल्हा निवड समितीमार्फत पूर्ण होताच सदर सेवा बंद करण्यात यावी. TCS कंडक्ट केली, जे जिल्हा निवड समितीमार्फत पूर्ण पदे भरण्यात आली, त्यानंतर यांना जे आहे लगेच बंद करण्यात यावं यांची सेवा असे या ठिकाणी सांगण्यात आले. आणि संबंधित सेवा पुरवठादार बरोबरचा करार तात्काळ रद्द करण्यात यावा. म्हणजे त्यांचं जे काही करार आहे टेंडर वगैरे लगेच त्या ठिकाणी रद्द करण्यात यावं असं या ठिकाणी सांगितलं जातं. त्यानंतर पुढं महत्त्वाचं पॉईंट पहा, कोणत्याही परिस्थितीत या तात्पुरत्या मनुष्यबळाचे नियमित पदभरती प्रक्रियेला विलंब होता कामा नये. जर आता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसचे जर पदे भरली तर मग परमनंटला वेळ लागेल. सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडलाच असेल आणि पडेलच, कारण कॉन्ट्रॅक्टची पदं तर आहेत, काम तर व्हायला लागले, मग परमनंट भरती नक्कीच उशीर लागेल असं सर्वांचं म्हणणं असेलच, कारण कॉमन आहे ठिकाणी. पण या ठिकाणी पॉईंट काय दिला, जर कोणत्याही परिस्थितीत तात्पुरत्या मनुष्यबळ नियमित पदभरती प्रक्रियेला विलंब होता कामा नये. ठीक आहे, जरी त्यांनी कामावर असले तर हे जे आहे परमनंट पदभरती नियमित पदभरतीला वेळ होऊ नये असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढं पहा, या ठिकाणी एक महत्त्वाचं पॉईंट, वित्त विभागाच्या प्रचलित मार्गदर्शक सूचनेनुसार बाह्य स्रोताद्वारे सेवा उपलब्ध करून घेताना नियमितपणे पदे भरल्यावर शासनास जितका खर्च झाला असता त्या खर्चाच्या कमीत कमी 20 ते 30% इतकी बचत होईल याची दक्षता संबंधित सेवा पुरवठावर आणि संस्था प्रमुखाची राहील. जे कोणी भरून घेणार आहे त्यांच्याकडे हा पॉईंट आहे की जेवढी काही खर्च होईल त्याचा 20 ते 30% इतकी बचत होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर पहा, एक पुढं महत्त्वाचं जे आहे या ठिकाणी पदे, आता हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रत्येकी जिल्ह्यातील कॉलेज रुग्णालय जे आहेत, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल रुग्णालय, तर त्यांचे मंजूर पदे आणि रिक्त किती पदे आहेत तो पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाचं आहे, सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या या ठिकाणी. तर तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असताल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या पदाचे किती रिक्त, तुमच्या शिक्षणाचे किती रिक्त पदे आहेत या ठिकाणी तुम्हाला अंदाजा येऊन जाईल. तर पहिलं या ठिकाणी जे आहे पहा, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये पहा तांत्रिक आणि अतांत्रिक, टेक्निकल नॉन टेक्निकल जे आहे गट क, ठीक आहे, यामध्ये ग्रुप C आहे, लक्षात असू द्या, ग्रुप D नाही, ग्रुप C चा आहे. तर पहा मित्रांनो, काय सांगत होतो मी, ग्रुप C आणि त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. पहिलं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ज्यामध्ये संस्थेची मंजूर पदाची संख्या, पदसंख्या किती आहे बघा, ज्यामध्ये दिलेले 12 आणि संस्थेत मंजूर पदापैकी भरलेली पदे किती आहेत 10. मग उरली किती या ठिकाणी पदे, रिक्त पदे 2. मग संस्थेत मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या बाह्य स्रोतामार्फत भरण्याची प्रस्तावित संख्या जी आहे पदाची संख्या या ठिकाणी किती झाली, 2 झाली. तर अशा प्रकारे प्रत्येक डिस्ट्रिक्टमधील जी काही कॉलेज आहेत, मेडिकल आणि रुग्णालय जे काय आहेत, हॉस्पिटल, तर त्या ठिकाणी अशी माहिती या PDF आहे. कारण ही PDF जी आहे खूप मोठी आहे, जवळपास 30 पेजेसची, 29-30 पेजेसची या ठिकाणी PDF आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 29-30 पेजेसची ही PDF आहे. यामध्ये प्रत्येक आहे सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तर एक्सरे टेक्निशियनचे या ठिकाणी 2 मंजूर होते, तर त्यामध्ये दोन्ही पण या ठिकाणी जे आहेत भरलेले नसल्यामुळं दोन्ही पदे या ठिकाणी शिल्लक आहेत, दोन्ही पण भरली जातील. ठीक आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, ज्यामध्ये 34 पदसंख्या आहे, त्यामध्ये 21 भरलेली आहे, त्यामध्ये 13 शिल्लक आहे, मग भरली जातील किती, 13 पदे. त्यानंतर पहा, जे अतांत्रिक आहेत त्यामध्ये पहा कनिष्ठ लिपिकमध्ये 10 पदे आहेत, भरलेली 6 आहेत, शिल्लक या ठिकाणी 4, म्हणजेच भरली जातील या ठिकाणी पदे 4. अशा प्रकारे हे जे आहेत सर्व पदे या ठिकाणी माहिती या
PDF मध्ये सांगण्यात आलेली आहे. तर त्यानंतर पुढचं पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग. टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये पहा या ठिकाणी समाजसेवा अधीक्षक हे क्लास 1चे जे काही पुढचं आहे. तर त्यानंतर समाजसेवा अधीक्षक, भौतिकशास्त्र तज्ज्ञ, व्यवसायोपचार तज्ज्ञ, स्पीच थेरपिस्ट, आहार तज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्र वगैरे. ठीक आहे. यामध्ये ECG टेक्निशियन, बाष्प परिचर, त्यानंतर औषध निर्माता, दंत्र टेक्निशियन, वीज तंत्री, प्रयोगशाळा सहाय्यक, क्षय सहाय्यक, वस्त्रपाल आणि वाहन चालक. तर अशा प्रकारे सर्व जे आहेत पदं ही बाह्य स्रोतामार्फत भरण्यासाठी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. ही जे आहेत एकूण पदे, त्यामध्ये पहा भरलेली पदे, शिल्लक पदे आणि एवढी पदे भरली जाणार आहेत. ठीक आहे. तर हे पहा, ही सर्व पदाची नावं आहेत. या पदाची ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असाल, तुम्ही या डिस्ट्रिक्टमध्ये असाल तर. त्यानंतर पुढचं पहा, बुलढाणा आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा, ज्यामध्ये एवढी पदं आहेत. मोस्ट ऑफ द जी ग्रुप सीची पदं आहेत ती सर्व यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत मित्रांनो. पहा त्यानंतर नेक्स्ट आहे जे रुग्णालय जे आहे समूह रुग्णालय मुंबई, ज्यामध्ये सहाय्यक स्पीच थेरपिस्ट, ECG रेकॉर्डिस्ट आहे, बाष्प परिचर, त्यानंतर जनित्र चालक, त्यानंतर कक्षसेवक, सहाय्यक स्वयंपाकी. या ठिकाणी ही सर्व पदं आहेत. कक्षसेवकचे जवळपास 120 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आता. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई जे ग्रँटचं आहे, ग्रँट त्याच्यामध्ये पण आहे, त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. त्यामध्ये पहा क्लास 4 पण या ठिकाणी ॲड करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सर्वजण पाहून घ्या, स्टाफ नर्स ही पद नाही मित्रांनो. तुम्हाला परत सांगतो मी, स्टाफ नर्स हे पद यामध्ये PDF मध्ये नाही. खूप आहे. ठीक आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे सर्वांसाठी. ठीक आहे मित्रांनो. त्यामध्ये पहा नेक्स्ट पहा, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, ज्यामध्ये अतांत्रिकचे पदं आहेत आणि वर्ग 4चे पदं आहेत. यामध्ये पहा दप्तरी, शिपाई, प्रयोगशाळा परिचर आणि कार्यालय अधीक्षक अशी या ठिकाणी पदं आहेत. शिपाईचे जवळपास 5, त्यामधले 1 भरलेली पदे, रिक्त 4 पदे भरली जाणार, त्यामध्ये 4 पदे. याची मी माहिती ऑलरेडी दिली होती, कारण याचा PDF आपण शेअर केला होता. त्यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय लातूर हे जे होतं महाविद्यालयाचं आणि हे जे आहे रुग्णालयाचं, यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही आहेत, ज्यामध्ये परत या ठिकाणी वर्ग 4चे पण यामध्ये असणार आहेत. तर पहा या ठिकाणी कोणते आहेत थोडक्यात पाहून घेऊ आपण. वाहन चालक, रक्तपेढी तज्ज्ञ, त्यानंतर भौतिकशास्त्र तज्ज्ञ, सांख्यिक सहाय्यक, औषध निर्माता, वीज तंत्री, ज्यामध्ये 1 पद आहे ते भरलं जाणार आहे. त्यानंतर नळ कारागीर, प्रयोगशाळा सहाय्यक, यामध्ये परत पहा स्वयंपाकी, माळी सहाय्यक, न्हावी, धोबी, बाह्य रुग्ण विभाग सेवक ही सर्व पदे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेस मार्फत भरली जाणार आहेत मित्रांनो, जी की एजन्सी मार्फत. ठीक आहे. त्यानंतर जालनाचं आहे, प्रत्येक PDF मध्ये तुम्ही पाहू शकता. स्टाफ नर्स सोडून या ठिकाणी पदे आहेत. पंप परिचर, भंडार सेवक, दूरध्वनी परिचर, शिंपी, कक्षसेवक, एक्सरे टेक्निशियन, दूरध्वनी चालक मित्रांनो हे सर्व पदे. त्यानंतर सेंट जॉर्जेस रुग्णालय आहे, ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल आणि वर्ग 4 यामध्ये आहेत. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय जे आहे अंबाजोगाई, त्यानंतर वसंतराव नाईक यवतमाळ आहे. त्यानंतर जे आहे वसंतराव नाईक यवतमाळ जे आहे, ज्यामध्ये रुग्णालय आणि कॉलेज. ठीक आहे, विद्यालय आणि रुग्णालय. त्यानंतर नागपूरचं आहे मेडिकल कॉलेज, स्त्री रुग्णालय यवतमाळ. त्यानंतर जे आहे अनुसंधान केंद्र जे आहे नागपूर. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर. त्यानंतर जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नांदेड जे आहे विष्णुपुरीमधलं. ठीक आहे. त्यामध्ये पण या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल जे आहे चिकित्सा पाठ्यनिर्देशक आणि कनिष्ठ लिपिक या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. आता पहा लक्षात असू द्या, यामध्ये सेवक वगैरे पदे का नाहीत या ठिकाणी. आता ह्या जे नांदेड या ठिकाणी सेवक वर्ग 4चे जे पदे का नाहीत, तर कारण जे आहे काही DMARनी जे आहे त्या स्तरावर तुमचे जे कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये आहेत ते पदे भरून घ्या म्हणून असं तेव्हा काढण्यात आलं होतं. आणि बऱ्याच ठिकाणी ते पदे भरण्यात पण आले. जसं की पुण्यामधलं जे ससून रुग्णालय त्या ठिकाणची पदभरती चालू आहे. त्यानंतर मग आपलं नांदेडची पदभरती आता जवळपास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. त्यांना आता ऑर्डर देण्यात येईल. हे वर्ग 4चे मी सांगत आहे, ग्रुप 4चं. कारण या ठिकाणी ते भरण्यात आल्यामुळं हे भरली जाणार आहेत, त्यामुळं आता ही या ठिकाणी त्यांची ॲड नसणार आहे. ज्या आहेत त्यांचीच या ठिकाणी ॲड आहे मित्रांनो.
त्यानंतर पहा यवतमाळ ज्या अति सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यवतमाळ आहे, त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे गोंदिया, त्यानंतर पहा गोंदिया, त्यानंतर परत चंद्रपूरचं जे आहे, त्यानंतर मग धाराशिव, त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर आहे, त्यानंतर पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार, मिरज, अमरावती, अलिबाग सर्वच यामध्ये मित्रांनो सर्व या ठिकाणी ॲड करण्यात आले. तर पूर्ण PDF तुम्ही पाहून घेऊ शकता. खूप मोठा आहे, व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी थोडंसं स्किप करत आहे मित्रांनो. पहा सर्व आहे परभणी, त्यानंतर मग हिंगोली, जेवढे काय आहेत ते जे की पदं आहेत ते हे सर्व यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर हा PDF मी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता हा पूर्ण PDF. त्याची व्हिडिओची ज्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काय करेल त्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राममध्ये जॉईन होऊन ही पूर्ण PDF पाहू शकता मित्रांनो. खूप महत्त्वाचा PDF आहे, वाचून घ्या सविस्तर. मोस्ट ऑफ द माहिती मी कवर केलेली आहे, इम्पॉर्टंट हायलाईट करून. त्यानंतर हे पूर्वीचे पत्र आहे, तर तुम्ही पूर्वीची तारीख पाहू शकता 2025ची, जे DMRच्या अंतर्गत वर्ग 3 आणि वर्ग 4 पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याबाबत या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे बाह्यस्त्रोताला. तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आहे की आपली पदभरती जी आहे स्टाफ नर्सची कॉन्ट्रॅक्ट बेसवर होईल का? तर मित्रांनो स्टाफ नर्सची कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार नाही, त्याची परमनंटच ॲड येईल. तुमचा अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे, बाकीचे जे पद आहेत या बाकीच्या पदाची पण परमनंटच वॅकन्सी येणार आहे मित्रांनो. बाकीच्या पदांना पण घाबरायचं काम नाही आहे, जे या PDF मध्ये ॲड केलेले आहेत. फक्त तुम्हाला जे आहे या ठिकाणी सध्या जे आहे वॅकन्सी पदाची कमतरता पडायला लागली, त्यामुळे या ठिकाणी या पदांना काय सांगण्यात आलेलं आहे की तात्पुरतं तोपर्यंत भरून घ्या, जेव्हा परमनंट वॅकन्सी येईल तेव्हा ती पदभरती जुने पदं जे आहेत यामार्फत भरण्यात येईल. ती पदे काढून टाकून मग नवीन परमनंटची वॅकन्सी आली पाहिजे. आता एक माझं वैयक्तिक या ठिकाणी मित्रांनो मत सांगतो. आता हे जे आहे कॉन्ट्रॅक्ट यांनी भरून घेतील. ठीक आहे, हे कॉन्ट्रॅक्ट बेसचे जे आहेत कंत्राटी ही भरती होईल. ही कंत्राटी भरती झाल्यानंतर जेव्हा परमनंट भरती होईल तेव्हा काय होईल, ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसवाल्यांना काढायचं असेल. मग काय होईल, परत जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट बेसवाले जॉब करत असतील तेव्हा या कॉन्ट्रॅक्ट बेसवाले काय करतील की परत हे कॉन्ट्रॅक्ट बेसवाले आम्हाला काढू नका म्हणून काहीतरी अडचण येऊ शकते. त्यामुळं ही नाही झाली पाहिजे. डायरेक्टली परमनंट भरती जर आली तर खूप चांगली गोष्ट आहे. पण आता सध्या हे DMRचा निर्णय आहे, जे काही ते निर्णय करतील वगैरे ते त्यांच्याच ऑथॉरिटीवर राहील, त्यांच्याच राईट्स असणार आहेत सर्व. तर या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनाच्या अधिपत्याखालील संस्थेत गट क व गट ड ची पदे बाह्यस्त्रोतावरने मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी सेवा पुरवठावर संस्थेला एजन्सीला मान्यता देण्याबाबत जुना पत्र आहे. प्रोसेस खूप अगोदरचीच आहे. 22 प्रोसेस अगोदरच चालू झालेली आहे. हे 24चं पत्र आहे. पहा या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी पूर्ण सांगण्यात आलेली आहे. या ठिकाणी हे बजेट किती खर्च होईल ते पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. पूर्ण भरतीमध्ये रुपये 153,60,00,000 रुपये 39,000 जे आहे या ठिकाणी 98 फक्त एवढं खर्च होणार आहे मित्रांनो. समजला, एवढं खर्च या ठिकाणी यांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे या खर्चासाठी. आणि सर्व जे आहे ते या ठिकाणी टेंडर कोणाकोणाला आहे ते पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. निवेदकांचे नाव जे आहे तर त्यामध्ये तिसरं जे आहे BVG इंडिया लिमिटेड या ठिकाणी एवढ्या जिल्ह्यामार्फत BVG कंडक्ट करेल. त्यानंतर क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लिमिटेड जे आहे या ठिकाणी एवढ्या जिल्ह्यामार्फत करेल, ज्यामध्ये सोलापूर, सावने, रत्नागिरी, जालना, गडचिरोली, बुलढाणा ही BVG इंडिया लिमिटेड L3 मध्ये जाईल. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लिमिटेड L2 मध्ये, वाशिम, वर्धा, पुणे, पालघर, नागपूर, भंडारा आणि अमरावती यामध्ये येईल. त्यानंतर नेक्स्ट जे आहे स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड जे आहे यामध्ये जवळपास एवढे जिल्हे आहेत, खूप सारे जास्त ते स्मार्ट सर्व्हिसेसमध्ये दिसायला लागले. तर जवळपास या ठिकाणी 6, 7 आणि 20 जे आहेत ते जवळपास या ठिकाणी 20 स्मार्ट सर्व्हिसेसमध्ये पदे दिसत आहेत मित्रांनो. ज्यामध्ये पहा कोणते जिल्हे: ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, परभणी, नंदुरबार, नांदेड, मिरज, लातूर, कोल्हापूर, जळगाव, हिंगोली, गोंदिया, धुळे, धाराशिव, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, बारामती, मुंबई, अलिबाग आणि अकोला अशा प्रकारे हे एवढे जिल्हे या ठिकाणी त्यांनी सेपरेट केलेले आहेत. कोणता जिल्हा कोणाच्या मार्फत भरला जाणार आहे म्हणून. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो. जवळपास माझ्याप्रमाणे मी पूर्ण माहिती कव्हर केलेली आहे.
हे पूर्ण कोर्टचं बेंच, औरंगाबादच्या कोर्टचं वगैरे, संभाजीनगरच्या हे जजमेंट आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर PDF मी टाकून देतो टेलिग्रामवर, सविस्तर व्यवस्थित पाहून घ्या. माहिती जवळपास कव्हर केलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल, पण सांगण्याचं तात्पर्य की पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यास बंद करू नका, ठीक आहे. अभ्यास चालू ठेवा. धन्यवाद मित्रांनो.